नमस्कार मित्रांनो, आता आपण मालवण मार्केटमध्ये जमलेलो आहोत। मालवणची किनारपट्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। या किनारपट्टीत येऊनच आपल्याला समोर सिंधुदुर्ग किल्ला पाहायला मिळत आहे, जो छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा किल्ला आपल्याला जलदुर्ग म्हणून हा प्रसिद्ध असलेला पाहावयास मिळतो। हा जलदुर्ग प्रसिद्ध असा जलदुर्ग ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे पदस्पर्श झालेले आहेत असा हा जलदुर्ग। आणि या जलदुर्गाच्याच समोर असलेलं मालवण हे गाव आणि या मालवण गावामध्ये असलेले हे मच्छी मार्केट आपल्याला पाहायला मिळतं आहे। या मच्छी मार्केटमध्ये विविध प्रकारचे मासे आपल्याला पाहायला मिळत आहेत। विविध माशांमध्ये काही मासे जे पर्यटकांनी घेतले आहेत ते स्वच्छ करून देण्याचंही काम या ठिकाणी होत आहे। ब्रांज मासा, गोलमा, झिंगा, त्याचबरोबर आपल्याला बांगडा, सुरमई अशा विविध जातीचे मासे आपल्याला पाहायला मिळत आहेत। हे मासे विक्रीसाठी, त्याचबरोबर या ठिकाणी हा बांगडा पाहायला मिळत आहे, पापलेट मासे पाहायला मिळत आहे। ओके, हो नमस्कार। काय नमस्कार, हो आलो, कोण कोण आलो मित्र इथे। हो कोलमी कशी हो? 300 रुपये 250 रुपये मोठा मासा दिलेला आहे। हा पापलेट कसा? पापलेट बाबा 1400 रुपये 750 रुपये मोठा मोठा आणि सुरमई 1000 रुपये किलो 1000 रुपये किलो। आणि या ब्रांच फ्रान्स बघा 250 रुपये 300 रुपये प्रॉन्स 250 आणि 300। बांगडा कसा? बांगडा आपल्याला खेकडा पाहायला मिळतो। आपल्याला या ठिकाणी मोठं मार्केट पाहायला मिळतं। संध्याकाळी 5:30 नंतर मालवण या ठिकाणी असलेले हे मार्केट आपल्याला दिसून येत आहे। असे सुंदर असं हे मार्केट आपल्याला पाहायला मिळतं आहे। या ठिकाणी सर्व प्रकारचे मासे उपलब्ध आहेत विक्रीसाठी। काही वाळलेले मासेही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये झिंगा असेल, गोलमा असेल, ब्रांच असेल, बांगडे असतील, असेही मासे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। अतिशय सुंदर असं हा मार्केट आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। मित्रांनो, एकदा का असेना या समुद्र किनारपट्टीला, सिंधुदुर्ग किल्ल्याला आणि त्याचबरोबर या मच्छी मार्केटला भेट देणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं। आपली संस्कृती जी आहे ती संस्कृती पाहत असतानाच या समुद्रातून जे जलचर आहेत त्या जलचरातीलच हा एक महत्त्वाचा, आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा घटक म्हणजे मासा आपल्याला पाहायला मिळतो। या ठिकाणी खेकडा जो दिसतो तो अतिशय सुंदर असा खेकडा दिसतो, तो डोळ्याप्रमाणे त्याचा वरचा भाग आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। 3 डोळे असल्यासारखं, म्हणजेच शंकराच्या त्रिनेत्रासारखं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। हे जिवंत खेकडे मालवणच्या जवळ असलेलेच कोल्हापुरातील काही पर्यटक या ठिकाणी पर्यटनासाठी आलेले आहेत आणि मत्स्य खरेदी करत आपल्याला या ठिकाणी असलेले पाहायला मिळत आहेत। मासे घेऊन मच्छी विक्री करणाऱ्या लोकांच्याकडून मच्छी खरेदी करत असले आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळत आहेत।